दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाले, संदीप खाने आणि त्यानंतर रोशन मोरे. तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर साहिल परेड हा सुसज्ज झालाय. स्ट्राइक एंडला संदीप खाने याला आपण बघू शकता, तर नॉन स्ट्राइक एंडला रोशन मोरे. पण 3 काउंट होतील. 3 काउंट झाल्यानंतर पहिला चेंडू हा मार्गस्थ होईल. 3, 2, 1. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दोन्ही संघांना आणि या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. सुरुवात होते ओमचा इश चचकाची. अगदी 9:36 हा पहिला चेंडू मार्गस्थ झालाय. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल. अगदी आपण बघू शकता या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित झाले, सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सचिन, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांची उपस्थिती आपण बघू शकता. सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण आयोजक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं होतं गुड मॉर्निंग करूया. अजय परेड असतील, सुनील खाने असतील, आनंद खाने असतील, मनोज झाडाल असतील, दिनेश खाने असतील, नितीन हाडल असतील, सचिन खाने असतील, राहुल चुंबले असतील, सूरज परेड असतील, नवनाथ खाने असतील, साहिल चुंबले असतील, गुरुनाथ खाने असतील, चंदर चुंबले असतील, कृष्णा चुंबले असतील, राजा परेड असतील, लाडक्या बुरुडजी असतील, या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करतोय ओमसाई चषक 2024 मध्ये. अधिकाधिक स्वागत आहे सर्वांचं. पहिले 2 चेंडू अगदी आपण बघू शकता डॉट बॉलच्या रूपाने. यावेळेस प्ले अवे फ्रॉम द बॉडी. पहिली धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने येत असताना पंच महेंद्र गरेल दर्शवतात इट्स अ वाईड. एक अतिरिक्त धावेने सुरुवात झाली. 1 रन्स ऑन कार्ड, 1 धाव ही स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होईल मिस्टर साहिल. किंग ब्रदर्सच्या माध्यमातून जे सकाळी सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग जॉईन झाले त्यांचं आपण स्वागत करतोय. यावेळेस नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अगदी लक्ष्मण रेषा ओलांडली गेले. हेच पंचांच्या माध्यमातून एक एंडने मात्र जास्तीत जास्त खेळाडू समोरच्या दिशेने आहे. हेच पंचांच्या माध्यमातून म्हणजेच फिल्डिंगच्या माध्यमातून हा नोचा इशारा आलाय. आणि एकंदरीत आपण बघू शकता 1+1. म्हणजेच फ्री हिटचा चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये ऑन असेल. नेक्स्ट बॉल. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तुम्ही चुक्या करू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस होत आहेत. चेंडू जातोय सरळ डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. फ्री हिटचा चेंडू होता. आतापर्यंत ज्या धावा आल्यात त्या अतिरिक्तच्या स्वरूपाने आल्यात. आणि अतिरिक्त स्वरूपाच्या रूपाने धावफलक आतापर्यंत 3 अंकांवर 3 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये. सुंदर अशी स्पर्धा अगदी आपण बघू शकतायत. हे 6वं आयोजन वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. 7वं आयोजन अगदी आपण बघू शकतायत पीरबाबा अकलोलीच्या मैदानावर सुद्धा वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनची ही संपूर्ण मांदी आली कार्यकारिणी मंडळी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आणि त्याचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. हा जो प्रवास आहे तो अतिशय सुरेख पद्धतीने. आणि यंदाचा हंगाम हे सोपं नसणार आहे, कारण की ज्या पद्धतीने पर्वाला सुरुवात झालाय सोप्या पद्धतीने प्रत्येक संघाचे प्रयत्न, प्रत्येक संघाची मेहनत या पार निष्ठेने बघायला मिळते. अक्रॉस द लाईनने खेळलाय आणि तिथे योग्य ती लाईन बघायला मिळाली. लाईन पूर्णपणे मिस झाली आणि सकाळच्या सत्रामध्ये धक्का क्रमांक 1. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. धावफलक आतापर्यंत 4 या अंकांवर. चला नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एकचा आजचं पॅनल त्यावर नजर फिरूयात. केमे 11 कर्जून आणि हर हर महादेव हा दुसरा सामना आपल्याला बघायला मिळेल. शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा आणि टीडीके स्पोर्ट्स खैरपाडा हा तिसरा सामना असेल आजच्या दिवसातील. तर बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा आणि आई गावदेवी कोलोशी हा चौथा सामना असेल आजच्या दिवसातील. श्री गणेश कुवरपाडा आणि त्रिमूर्ती रहाटपाडा हा 5वा सामना असेल. तर 6वा सामना असेल ओमसाई ग्रुप परेडपाडा आणि स्वराज्य संग्राम दिल्लेर. असं आजचं शेड्यूल, आजचं पॅनल आपल्याला बघायला मिळेल. ही संपूर्ण स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या बघू शकतायत. किंग ब्रदर्स या युट्यूब चॅनलवर आपण जा. नक्कीच या स्पर्धेला आपण लाईव्ह घर बसल्या बघू शकताय. जर आपण त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
साईडला खेळला गेला इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने पहिल्या षटकाचा खेळ अद्यावत झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. एक गडीच्या मोबदल्यामध्ये 5 या अंकांवर 5 रन्स ऑन कार्ड. सुंदर सुरुवात या सकाळच्या सत्राची. अगदी 9:25 श्रीफळ वाढवलं गेलं. तिथून पहिला चेंडू 9:36 हा मार्गस्थ झाला आणि सुरुवात झाली ओमसाई चषक 2024 ला. यानंतर होणारा सामना किमई 11 कर्जोन आणि हर हर महादेव तिल्लेर या दोन्ही संघाने सुद्धा रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. मैदानाचा आपण भौगोलिक अभ्यास करायचा झाला तर 360 अँगल मध्ये हे मैदान अतिशय सुरेख आहे. व्हाईट बाउंड्री लाईन आपण बघू शकता. तदनंतर समोरच्या दिशेने एक सुंदर असं स्टँड. तदनंतर आकडे बघायचं झालं तर हे भव्य दिव्य असं व्यासपीठ आणि या भव्य दिव्य व्यासपीठाला शोभा देणाऱ्या या सुंदर अशा ट्रॉफीज. एक सुंदर अशी मूर्ती आपण बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर अगदी कमी आहेत. तदनंतर आपण बघू शकता एक सुंदर अशी मूर्ती ज्याच्या ऐक आपण बघू शकता पुष्पर उंची आपण दिली गेली सकाळच्या सत्रामध्ये. गणपती बाप्पाची फ्रेम. तदनंतर साईडला आपण बघू शकता लाईव्ह प्रक्षेपण. तदनंतर आमचे डीजे मॅन आणि संपूर्ण ग्रामस्थ खेळाडू कक्ष सुद्धा आपण बघू शकता राईट हँड साईडला. असा मैदानाचा भौगोलिक आपण बघू शकता. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर रोशन गवते या गोलंदाजाला आणलं गेलंय. आतापर्यंत 5 धावा या पहिल्या षटकामध्ये गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळी शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाची सुरुवात ही व्हाईटने केली जात आहे. धावफलक आतापर्यंत 6 या अंकांवर स्थित आहे. मागील आठवड्यामध्ये आपण बघितली डीजीबीची स्पर्धा खूप दर्जेदार राहिले आणि अगदी पुढील आठवड्यामध्ये अगदी आपण बघू शकता आज परेडपणाने अकलोलीच्या मैदानावर रणसंग्राम आपल्याला बघायला मिळतोय वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. यावेळेस डॉट बॉल येतोय खूप चांगल्या पद्धतीने. पॉवर प्लेचं बंधन हटले. पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर 6 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर जात असताना डान्सिंग ऑफ द ट्रॅक खेळाय. शॉर्ट स्क्वेअर लगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलून फील्ड करेल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 7 रन्स ऑन कार्ड. 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट यावेळेस घेतलं गेलंय. लॉंग ऑन थोडस वाईटिश काउ कॉर्नर रिजन मध्ये लॉंग ऑफ आहे. तर एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरच्या रिजन मध्ये. यावेळेस खूप चांगला टप्पा. खूप चांगली लाईन नाहीये परंतु पंच वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 8 रन्स ऑन कार्ड. 8 धावा. संत सुरुवात म्हणावी लागेल कारण की पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाहीयेत. प्रथमतः फलंदाजी घेतलंय साई माऊली स्पोर्ट्स मस्करपाडा या संघाने आणि प्रथमतः फलंदाजी घेत असताना थोडीशी पडझड मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवले माऊली स्पोर्ट्स कोलोशी या संघाने आणि आतापर्यंत धावफलक 8 या अंकांवर स्थित आहे. यंदाच्या हंगामाची सुरुवात दिवाळीच्या सत्रापासून झाली. मोरिया 11 चव्हाणपाड्याच्या मैदानापासून ते चिडोबा स्पोर्ट जांभूलपाड्याच्या मैदानापासून आणि तिथून अगदी आपण बघू शकता 6वं आयोजन या पर्वातील. म्हटले की हे पर्व सोपं नसणार आहे कारण की या दुनियामध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला संघर्ष हा करावाच लागेल आणि तो संघर्ष कुठेतरी आपण बघू शकता या पर्वामध्ये सुद्धा कारण की प्रत्येक संघाने कंबर कसले आहे. पण मी म्हटलं की सोपं असं काहीच नाही या पर्वामध्ये. चांगली गोलंदाजी होते. आतापर्यंत रोशन याने बंदिस्त केले दोन्ही फलंदाजांना. सूर सापडत नाहीये. लय सापडत नाहीये. त्याच कारण यावेळेस अगदी आपण बघू शकता ऑन साइडला खेळला गेलाय. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं पंबल झालं. पंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जात आहे आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 10 रन्स ऑन कार्ड. पंच यावेळेस दर्शवतायत चेंडूंचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. स्कोर कार्ड आहे 10 रन्स ऑन कार्ड. समोरच्या दिशेने खेळलाय. खूप चांगला फटका आहे. लॉंगअपला क्षेत्ररक्षक सुसज्जित. पुन्हा एकदा थोडस यावेळेस फंबल होत आहे. फंबलचं कारण 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेकरिता परततील का आणि हा न करता करता चेंडू हातामध्ये येत नाहीये. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. पुन्हा एकदा तीच पडझड मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र 1 धाव होती तिथे दुहेरी धाव आली. थोडस पुन्हा एकदा फंबल झालं आणि दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये परिवर्तित केलंय. म्हणजे 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. 2 षटकाचा खेळ यावेळेस कंप्लीट होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 13
या अंकांवर म्हणजे 2 षटकाचा खेळ एकंदरीत कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये आल्यात त्या म्हणजेच 8 धावा आणि धावफलक 13 या अंकांवर. यानंतर किमया 11 कर्जूर आणि हर हर महादेव दिल्लेर या 2 संघादरम्यान लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. थर्ड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर राहुल या गोलंदाजाला आणलंय. आता इथून हाफ इनिंग कंप्लीट होत असताना पहिल्या इनिंग मधील आपण बघू शकता अजून सुद्धा 2 षटकाचा खेळ एवढा बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याकरिता प्रयत्न असेल. कारण की बघा हवा मंदावले, संपूर्ण वातावरण आपण बघू शकताय ते ही हिवाळी अधिवेशन आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचं आल्हाददायक दृश्य मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळला गेलाय अगदी हलक्याशा हाताने. क्षेत्ररक्षण आहे, बॅकअप करिता आलाय. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केला जाईल 2 धावा रोखू शकत नाहीये आणि दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 15 या अंकांवर. लेफ्ट साइडला आपण बघू शकता सुंदर अशी तुंगारेश्वर पर्वत रांग अगदी बघायचं झालं तर निसर्गरम्य वातावरण आहे. समोरच्या दिशेने नारळी बाग आपण बघू शकता. तमाळ रान असं हे मैदान आणि क्रिकेट त्याच जोमाने त्या जिद्दीने चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावफलक बोर्डवर आहे 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड, 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाजी आपल्या सुसज्जित होईल राऊंड द विकेटने. शरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न पंच पुन्हा एकदा वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 16 रन्स ऑन कार्ड, 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. धावसंख्या करण्याकरिता दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये. रोशन आहे तर विनेश. शपलून खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी बघायचं झालं तर यष्टी रक्षक यावेळेस सुसज्ज होता. एका हाताने झेल घेतलाय. फलंदाज बाद, दुसऱ्या विकेटचं पतन. सुदाम भावर या फलंदाजाला आपण बघू शकताय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर राहुल. यावेळेस क्रॉस लाईन थोडीशी दिशा भरकटली गेली होती आणि हा पहिला चौकार येईल आजच्या दिवसातील. देर आहे और दुरुस्त भी आहे. 4 पुन्हा एकदा ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे. इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा हा आहे बेनिफिट. चौकार बॅक टू बॅक 2. वंजारी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस बॅट चेंज लागले. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः यष्टी रक्षक डीप थर्डमॅनच्या रिजन मध्ये. तदनंतर 2 ते 3 क्षेत्ररक्षक धावत पळत या चेंडूला फील्ड करतायत. रिले थ्रो केला गेलाय. तत्पूर्वी आपण बघायचं झालं तर या 3 धावा निश्चित स्वरूपी पळून काढल्या जातात आणि तिहेरीच्या साह्याने 3 षटकांचा खेळ हा कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 27 रन्स ऑन कार्ड, 27 धावा या 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
अगदी सुरुवात योग्य म्हणायची झाली, कारण की 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा होत्या, तर या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. म्हणजे ते कन्व्हिन्सिंग टोटलकडे वाटचाल करतो. आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी वारा मंदावलाय, मैदान बघायचं झालं तरी सुशोभित आहे. आणि 360 अँगल मध्ये हे मैदान असल्या कारणाने 40+ धावा या तुम्हाला या मैदानावर लावाव्याच लागतील. या ऐकूया एक दोन नंतर मैदानाच्या आतमध्ये. या गोलंदाजाला आणलाय, फटका हवेमध्ये आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय, परंतु वन बाउन्स ते चेंडू मात्र अगदी बघायचं झालं तर जमिनीवर आदळतोय. तत्पूर्वी चेंडूला उचलून फील्ड केलं गेलंय. तत्पूर्वी या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईन होत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 29 रन्स ऑन कार्ड 29. स्लॉगर मध्ये स्लॉग हिटिंग करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वप्नील, तर सुदाम आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल. सुदाम याला परतावं लागेल. हा बसतो 3रा धक्का, परंतु आपल्या संघाकरिता खूप चांगलं योगदान. विकेटचं पतन, फलंदाज बाद. या फलंदाजाला आपण बघू शकताय. आतापर्यंत स्कोर कार्ड 29 रन्स ऑन कार्ड 29. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, तर दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय. चांगलं झेल इंटू द शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन आपण बघितलं. आता इथून अजय बाबर आलाय. जास्त वेळ नाहीये त्याच्याकडे, कारण की शेवटचे 4 चेंडू हा शिल्लक आहेत. आणि धावफलक नक्कीच 29 अंकांवर स्टॉप आहे. इथून चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याकरिता अगदी प्रयत्न करतील. ड्राइव्ह केलेला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस अगदी बघू शकतायत डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडस फंबल होत आहे. फंबलचं कारण 2 धावा कंप्लीट झाल्यात. जोपर्यंत उचलून फेकी केली जाईल 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 31 या अंकांवर. 31 रन्स ऑन कार्ड 31 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अगदी इथून प्रयत्न तर चांगले सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत, परंतु यामध्ये जर एखादा मोठा फटका आला तर धावफलक ज्याला आकार मिळेल. फटका फसलाय. फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज कुठल्याही पद्धतीची चुकी करणार नाहीये. 4थ्या चेंडूवर विकेटचं पतन होईल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्कोर कार्ड आहे 31 या अंकांवर. राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती, जाणता राजा शिवाजी माझा. ऑन द राईट्स खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू जातोय डॉट. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, तिथून शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष असणार आहे. धावफलक 31 या अंकांवर. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण बघितल्या 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या, तर तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा.
5 चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. उलटा चेंडू होता परंतु कन्वर्ट करू शकले नाहीयेत. म्हणून मी म्हटलं की सकाळचं सत्र हे थोडस कठीण जात असताना फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि इथून एक धाव ही बाईच्या रूपाने जॉईंट होईल आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 32 या अंकांवर. पहिल्या सामन्यामध्ये 32 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. बघा प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला, फलंदाजी घेतली. तिथून फलंदाजी सुरुवातीला थोडीशी निराशाजनक होती परंतु तदनंतर तिसरं षटक 14 धावेंचं आलं परंतु चौथ्या षटकामध्ये धावेंच्या बाबतीमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला आणि धावफलक 32 या अंकांपर्यंत नेऊन ठेवलंय. म्हणजे तिथून विजयी होण्याकरिता 33 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. कशा पद्धतीने या 33 धावा कंप्लीट होतील याकडे सुद्धा वळणार आहोत परंतु आपण देऊया नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीकरिता कॉल. चला किमया 11 कर्जोन आणि हर हर महादेव तिल्लेर दोन्ही संघाने उपस्थित राहायचंय. नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. धन्यवाद.
झालाय. पहिला चेंडू ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस होत असताना डॉट बॉल येतोय. या धावा थोड्याशा आसान नसणार आहेत, कारण की यंदाच्या पर्वामध्ये म्हणायचं झालं तर 6 चेंडूंमध्ये 6 धावा या 2 वेळा डिपेंड होताना आपण बघितल्या. प्रथमतः मात्र हा कारनामा मोरिया 11 चव्हाणपाड्याच्या मैदानावर झाला. तदनंतर दुसऱ्यांदा हा कारनामा मागील आठवड्यामध्ये डीजेव्ही चषकामध्ये झाला. या चषकामध्ये आपण 18 चेंडूंमध्ये 16 धावा डिपेंड होताना बघितल्या, तर ह्याच चषकामध्ये आपण 24 चेंडूंमध्ये 25 धावा सुद्धा डिपेंड होताना बघितल्या आहेत. अगदी पडायचं झालं तर ओमसाई ग्रुप परेडपाडा हा संघच होता, जो मात्र 4 षटकांमध्ये 25 धावा करताना कुठेतरी पडझड बघायला मिळाली. म्हणून आलेला प्रत्येक दिवस हा चांगला नाहीये क्रिकेटमध्ये, किंवा आलेला प्रत्येक दिवस हा सारखा नाहीये. म्हणून आलेल्या प्रत्येक दिवसाला तुम्हाला चॅलेंज हे द्यावंच लागेल. म्हणून म्हटलं की कठीण सर्व काही आहे, हे जर सोपं करायचं असेल तर तुमच्या मनगटामध्ये सामर्थ्य आणि तुमच्यामधील असलेले पोटेन्शियल, तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास हे सातत्याने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. आतापर्यंत पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव येते आणि धावफलक 2 या अंकांवर 2 रन्स ऑन कार्ड, 2 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळतायत. चेंडूचा टप्पा अगोदर आपण बघितला तर थोडासा आउटसाइड ऑफ होता आणि बॅट फिरवण्याची शैली अगदी बघायची झाली तर आउटसाइड लेग, हेच थोडस तंत्र कुठेतरी चुकीचं बघायला मिळालं सकाळच्या सत्रामध्ये. म्हणून मग जास्तीत जास्त मेरिट नुसार खेळणं खूप महत्वाची भूमिका आहे. जेवढं आपण सरळ रेषेमध्ये खेळाल, चेंडू पर्यंत येऊन आपण ज्या पद्धतीने शॉट सिलेक्शन कराल हे खूप महत्वाचं आहे. शॉट सिलेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की खेळपट्टीवर जर धावा चांगल्या पद्धतीने यायच्या असतील तर चेंडू पर्यंत पोहोचणं खूप महत्वाची भूमिका. यावेळेस ऑन द राईज खेळला गेला, ऑन साइड लाईन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. हा मिळतोय चौकार, 4. है मेरे सारी मेरे सर पे तेरे ही रहमतों का साया है. मैंने आजमाया है हर उस मुसीबत को, लेकिन संकट में मेरा साई नाम ही काम आया है. ओम साईराम. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वरचं स्वरूप. असं म्हणतात ना की तेलाने दिवे तर सर्वच लावतात, परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात. सा म्हणजे साक्षात्कार आणि ई म्हणजे ईश्वरचं स्वरूप. प्रेम तर सर्वच करतात, परंतु जिच्याकडनं खऱ्या अर्थाने माया मिळते तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरचं स्वरूप. असं म्हणतात ना की देव सगळीकडे पोचू शकत नाही, म्हणून त्यांनी आई नावाची प्रतिक्रिया निर्माण केली. जगातील असे एकमेव न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात आयुष्यभरातील, आणि ती आहे आपल्या आईची माया. मिस यश हॅशटॅग देऊ. या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळतोय, चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावफलक आहे 6 या अंकांवर. पुन्हा एकदा ऑन आईस खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबल झालंय परंतु बॅकअप करिता क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल या 2 धावा नो डाऊट निश्चित स्वरूपी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला. 8 रन्स ऑन कार्ड, 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चला, हर हर महादेव तिल्लेर हा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. चला, आपला संघ जर उपस्थित झाला असेल तर प्लीज आपण या नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज समोरच्या दिशेने. खूप चांगला फटका आहे, म्हणून मी म्हटलं की शॉट सिलेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ॲज अन स्ट्रेट ॲज अन आरो, 4 धावा, चौकार.
स्वागत आहे. शेवटच्या चेंडूवर एक दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळाला मिस्टर गणेशच्या बॅटमधनं आणि धावफलक आतापर्यंत एक षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. 33 धावेंचा पाठलाग हा करावयाचा आहे आणि हा 33 धावेंचा पाठलाग करत असताना पहिली सुरुवात ही यशस्वी पद्धतीने केली जात आहे. परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या आगाजने नाही तर तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता ऍज अ रिझल्ट. म्हणून इथून तुम्हाला जो आघात झालाय त्याला अंजामापर्यंत नाहीच असेल तर इथून दर्जेदार खेळवणं खूप महत्वाची भूमिका असेल. तर गोलंदाजी करणारा संघ सुद्धा इथून प्रयत्न करेल की आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये जर आणायचं असेल तर इथून जास्तीत जास्त डॉट बॉल, जास्तीत जास्त विकेट फॅक्टर या खूप महत्वाच्या भूमिका आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच टिप स्कोअर लेग रिजन मध्ये आपण बघू शकतायत हडलच्या रूपाने मात्र मीटिंग घेत आहेत महेंद्र करेल. कारण की म्हटलं आज नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. आज प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी डेब्यू होताना सुद्धा बघायला मिळेल. एक अनुभव काय आहे तो अनुभव नक्कीच शेअर करत असताना यानंतर त्यांचा होता सामना आपल्याला बघायला मिळेल. चला हर हर महादेव तिल्लेर. चला आपण जर दाखल झाला असेल तर आपण या लवकरात लवकर प्लीज डोंट वेस्ट द टाइम. ऑन साइडला अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं 9:25 उद्घाटन सोहळा पार पडला गेला. पहिला चेंडू 9:36 आणि तिथून 10:08 घड्याळामध्ये झाल्यात आणि अगदी आपण बघू शकतो ह्या दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झालाय. पॉवर प्लेचं बंधन हटलं आणि इथून अगदी 6 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. स्लॉक केला गेला या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल बॅकअप करिता क्षेत्ररक्षक आल्यात. एकच धाब्यावर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 13 रन्सवर कार्ड 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी सकाळचं सत्र आहे. थोडंसं दमट असं वातावरण आपण बघू शकतायत. परंतु अगदी बघायचं झालं तर सूर्याचं उदय मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्य त्या पद्धतीने ही रोषणाई जसं ऊन पुढे जाईल जसं सत्र पुढे जाईल तसं खेळपट्टी रंग रूप धारण करताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक सुशोधित केलाय. लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हर तदनंतर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटच्या रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक. अगदी बघायचं झालं तर एक क्षेत्ररक्षक यावेळेस स्पीड ऑन द रिझन मध्ये घेतला गेलाय. मिड विकेट आहे. वाईडिश काउ कॉर्नर रिझन आणि तदनंतर एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. आकुडाप्याचा चेंडू काही पे निगाह आहे काही पे निशाणा. ट्राय स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत पडला गेला होता तिथून बॅकलिप फिरून अगोदरच मोकळे झाले होते. म्हणून टायमिंग साध्य करणं खूप महत्वाची भूमिका आहे. तुम्ही अंधाधुंद फटके खेळू शकत नाही खेळपट्टीवर. ऑदराइज पुन्हा एकदा प्ले ऍट बेस. खूप चांगली गोलंदाजी. म्हणून म्हटलं की या मॅच मध्ये जर कमबॅक तुम्हाला करायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल हे हाताळणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून मी म्हटलं की आगाज तुमचा खूप सुंदर झाला. अंजामापर्यंत न्यायचं असेल तर इथून चांगली फलंदाजी होणं खूप महत्वाची भूमिका असेल. ऑन साइडला फटका हवेमध्ये झेल महत्वपूर्ण असेल परंतु चुकी झालंय. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये झेल सुद्धा सुटला आणि झेल सुटल्यानंतर या 2 धावा सुद्धा पळून कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणून कॅचेस विन द मॅचेस. प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक झेल खूप महत्वपूर्ण आहे कारण की रनचेस आहे आणि रनचेस मध्ये या सर्व गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. 8वा 2023 वर्ल्ड कप भारत हा आयोजक करता होता. अफगाणिस्तान विसेस ऑस्ट्रेलियाचा तो सामना तिथून अगदी 33 धावेंवर बघा झेल सोडल्याचा परिणाम. तर भुगतान तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. स्लॉक स्वीप 6 फ्लॅट 6 षटकार.
मध्ये गाठभेट झाली होती. तर इथून आजच्या दिवसामध्ये अगदी आपण शकतात याच परिसरामध्ये प्रचलित असं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सौ निर्मळा नवनाथजी वंजारी यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन तिल्हे ग्रामपंचायत उपसरपंच कैलाजी ठाकरे आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. तर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय सौ निर्मळा नवनाथजी वंजारी आपण हा मान स्वीकारायचा आहे. व्हाईटचा इशारा आलाय. मैदानाच्या आतमध्ये सामना सुद्धा ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी आपण बघू शकतात व्यासपीठाच्या अगदी समोर आदरणीय सन्माननीय सौ निर्मळा नवनाथजी वंजारी यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान उपसरपंच कैलाजी ठाकरे तिल्हेर ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. ही माईची उबदार शॉल आणि तदनंतर या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह आपल्याला बघायला मिळतंय. त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. भारतीय संस्कृती अगदी म्हणायची झाली तर पाहुण्यांचा आदरात्य हे सातत्याने केलं जाते. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्याला या ठिकाणी जोपासले जाते. थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. सौ निर्मळा नवनाथजी वंजारी यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला गेलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी बघू शकतात अक्रॉस द लाईनने खेळले आणि तिथे पुन्हा एकदा डॉट बॉल. जेवढे जास्त डॉट बॉल केला तेवढं मात्र कमबॅक होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे म्हटलं की जिथे झेल सुटला गेला तिथून एक षटकार आला. जर झेल घेतला गेला असता तर तो षटकार वाचला असता. म्हणून जर तरला थारा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाहीये किंतु परंतुला तारा नाहीये. ऍक्टिव्हनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा स्लॉप स्वीप केलाय ऑन साइडला. चेंडू बाउन्स होत असताना खूप चांगल्या पद्धतीने गॅदर झाला ओव्हर दी रोप. ह्या मिळतात दर्जेदार 4 धावा आणि 4च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 26-26. इथून 7 धावेंचं लक्ष्य हे समोर असेल. चांगली फलंदाजी एकेडने अगदी आपण बघू शकता रतील परेड आणि एकेडने गणेश. ड्राईव्ह केलं गेलं बॅक टू द बॉलर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एकच धावेवर समाधान. एकेरीच्या साह्याने धावफलक 27 रन्स ऑन कार्ड. 27 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 27 आकडा अगदी आपण बघू शकता इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी इतिहासामध्ये नमूद केला गेला. 27 लाखांची बोली खास करून लागली गेली करण अंबाला. आणि तिथून अगदी बघायचं झालं तर सुंदर पद्धतीने मुंबई या संघामध्ये त्याचं पाचारण झालं आणि तिथून मात्र त्याचा खेळ अतिशय सुरेख पद्धतीने बहरला गेला. आज तो 27 आकडा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंच मनोज वळतायत. व्हाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर आहे. 28 रन्स ऑन कार्ड. 28 म्हणजे तिथून 5 धावेंचं लक्ष हे अगदी समोर असणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होतोय. समोरच्या दिशेने खेळलाय. मिड ऑफ क्षेत्रातनं चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं गेलंय या 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट झाल्यात. आणि जिथे लक्ष केंद्रित नव्हतं थोडंसं पंबल झालं. दुहेरीला तिहेरी धावेमध्ये सुद्धा परिवर्तित केलंय. याला म्हणतात कॅल्क्युलेशन क्रिकेट. याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. कारण की सिच्युएशनची डिमांड आहे सिंगल आणि डबल आणि त्यावरच या ठिकाणी भर दिला गेलाय. आणि योग्य त्या पद्धतीने अगदी बघू शकतात या रनचेसला अंजाम देण्याचा प्रयत्न माऊली स्पोर्ट्स कोलोशीचा संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून 2 धाव्यांचं लक्ष अगदी समोर असेल. स्कोर कार्ड 31 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ हा शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संदीप हाच गोलंदाज ज्याने मात्र एक झेल सुटला गेला होता. जर तो झेल घेतला असता तर नक्कीच कमबॅक झालं असतं. म्हणून मी म्हटलं की क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. प्ले अँड मिस होत असताना म्हणजे 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. इथून शेवटचं अंतिम षटक हे शेष आहे. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये
विजयी होण्याकरिता लक्ष्य असेल ते म्हणजे 2 धावेंचं. या 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट केल्या जातील की नाही याकडे सुद्धा वळणार आहोत. घेऊया एक डीजे ब्रेक. ब्रेक नंतर मैदानाच्या आतमध्ये, चला मैदानाच्या आतमध्ये मीटिंग करू नका, त्वरित आपण नेक्स्ट ओव्हर मार्गस्थ करू. दोन धावेंचं लक्ष अगदी इथून समोर असणार आहे. आणि अगदी बघायचं झालं तर शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता सुदाम हा गोलंदाज अगदी बघू शकताय. हॅलो हॅलो, पहिला चेंडू अगदी बघायचं झालं तर क्रिकेटमध्ये हा भालाफेक आणि नो प्लस वन म्हणजेच विजयी घोडदौड या ठिकाणी वॉन होत असताना या सामन्यामध्ये माऊली स्पोर्ट्स कोलोशीचा संघ मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. पहिला सामना बॉन होतोय आणि थेट
करताना आपल्याला बघायला मिळाले आहेत. जवळजवळ 10 वर्ष जर मागे चालायचं झालं तर क्रिकेट मात्र त्या पद्धतीने होत नसतं. जवळजवळ एकाच विभागामध्ये मात्र मॅचेस व्हायच्या, परंतु तदनंतर एवढं क्रेज वाढलंय की आता मात्र ही मूलभूत गरज प्रत्येक खेळाडूंची आपल्याला बघायला मिळालंय. नक्कीच आपण म्हणत असतो की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या 5 मूलभूत गरजा आहेत प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये. परंतु आज खेळाडूंची एक मूलभूत गरज जी ऍड करावीशी वाटते ती आहे म्हणजेच क्रिकेट. ही रक्तवाहिनी, रक्तधमनी म्हणून संबोधले गेले, म्हणून आम्ही आमच्या जीवापेक्षा आमच्या क्रिकेटला जास्त जपतो. हेच एक सूत्र प्रत्येक खेळाडूने मात्र अंगी बाळगलंय. म्हणूनच क्रिकेट आपला मान, क्रिकेट आपला सन्मान, क्रिकेट आपला अभिमान, सर्व काही या क्रिकेट करिता आपल्याला बघायला मिळत आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, प्लीज जास्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. चला 2 फलंदाज, चला आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. यानंतर शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा आणि TDK स्पोर्ट्स खेरपाडा या 2 संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. विवेक आणि त्यानंतर अनिल बिजल हे 2 फलंदाज सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाले ते विवेक आणि त्यानंतर अनिल. स्ट्राईक एंडला अनिल तर नॉन स्ट्राईक एंडला विवेक या 2 फलंदाजाला अगदी आपण बघू शकतायत. तर नितीन किरकिरा हा सुसज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. मागील वर्ष आठवतंय जानेवारी मध्ये अगदी आपण बघू शकतात पहिल्याच आठवड्यामध्ये किमया 11 कर्जून ची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी झळाळला गेला होता नितीन किरकिरा आणि अगदी आयोजकांचा संघ घरच्याच मैदानावर खूप चांगल्या पद्धतीने मात्र परफॉर्मन्स केला होता तोच नितीन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन ने अगदी आपण बघू शकता गाईड केलं या चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये. खूप चांगला फटका, टच अँड गो, चौकार पहिल्या चेंडूवर. चार धावा, चौकार. यावेळेस कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अनिल याला आपण बघू शकता. या संघाचा कर्णधार सुद्धा आहेत. आज बहुतेक आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. नवतरुण भारतीय सिताऱ्यांचा परिणाम अगदी आपण बघू शकता. पडसाद मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ करण्याकरिता ते सातत्याने प्रयत्न करतायत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर नितीन. यावेळेस डाऊन द लेग आहे. नवनाथ जीवनसारी अगदी बघू शकतायत फ्लाय करत असताना वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या सहाय्याने स्कोर कार्ड आहे 5 रन्स ऑन कार्ड. 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिला सामना अगदी आपण बघितला 32 धावा ज्या अॅक्युरेट अगदी चेस झाल्या. म्हणजेच प्रथमतः क्षेत्ररक्षण करणारा संघ हा मात्र यशस्वी रीतीने विजयी झाला. म्हणजे तिथून ती पडझड सुद्धा असेल, कारण की म्हटलं की हवा थोडीशी मंदावली. जसं सत्र पुढे जाईल तसंच हवेचा वेग सुद्धा येईल. यावेळेस अक्रॉस लाईनने खेळले
दिशा दर्शवण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस होत आहेत. त्रिफळा उद्ध्वस्त, पहिला धक्का अनिल याला परतावं लागतंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश पडवल या बॅटरला अगदी आपण बघू शकताय संघ थोडासा उशिराने दाखल झाला म्हणून 3 धाब्यांची पेनल्टी सुद्धा आहे. हे सुद्धा माइंड मध्ये असणं खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. अगदी जिथून बघायचं झालं तर याच परिसरात आहे म्हणून मी म्हटलं की वेळेचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे. आज आपल्या कुठल्याही परिसरामध्ये जावं, आपण कुठल्याही मोठ्या हुद्द्यावर असा, परंतु तिथून जर वेळेला आपण महत्व दिले नाही तर त्या मोठ्या हुद्द्याची किंमत सुद्धा शून्य आहे. ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. परंतु मी म्हटलं की गोलंदाज नितीन किरकिरा एक सुंदर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. आकृतीपेक्षा तुमची कृती ही मैदानाच्या आतमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बाळाचे पाय पाळण्यामध्ये खूप सुखरूप दिसत आहेत आणि त्याच पद्धतीने नितीन किरकिरा याची ही गोलंदाजी. सुरुवातीची चेंडू थोडीशी लाईन भरकटली गेली होती परंतु बॅक ऑन ट्रॅक आणि बॅक ऑन ट्रॅक आल्यानंतर अगदी विकेटचं पतन झालं आणि तिथून नव्याने आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र फील्ड केलं जाईल. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 रन्स ऑन कार्ड. आतापर्यंत या षटकातील जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक 7 या अंकांवर आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर पद्धतीने सुरुवात संत गतीने झाले परंतु इथून संत असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक हे पॉवर प्लेचं बंधन आहे. तुम्हाला योग्य ती फलंदाजी इथून करावीच लागेल. थोडासा टेक्निकल इश्यू आहे नेटचा म्हणून आपण लाईव्ह प्रक्षेपण थोडेसे दुरावलंय परंतु मॅच पूर्णपणे आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये. ऑन साइडला फाईन लेग रिजन मध्ये भाग मिल्खा भाग. चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून गेलाय. लॉंग स्टॉप रिजन, सीमारेषा पार. पंचांचा सिग्नल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक सुंदर असं गीत, एक अभिवादन, एक अभिसूचक, मराठी हितकारक आपल्याला बघायला मिळाले. हिंदू जननायक आणि खास करून मराठी माणसांकरिता नेहमी झगडला आणि तिथून एक हिंदू हृदय सम्राट जननायक म्हणूनच भारतामध्ये प्रस्थापित झाला. असं एक प्रखर नेतृत्व आणि कर्तृत्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक सुंदर असं गीत डीजेच्या माध्यमातून धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले. एक षटकाचा खेळ झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन कार्ड. चला पाणी आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा, जास्त इंजरी होऊ नये हीच आपण अपेक्षा करूयात. इथून आतापर्यंत तरी 13 धावा म्हणजेच अॅक्युरेट स्टार्ट झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसरा चेंडू वाईड आला, चौथ्या चेंडूवर विकेट मिळाली, पाचवा चेंडू डॉट आला, 6व्या चेंडूवर दुहेरी धाव, 7व्या चेंडूवर वाईड प्लस 4 धावा आणि तिथून मात्र 8व्या चेंडूवर ही सिंगल धाव. म्हणजे धावफलक एकंदरीत आतापर्यंत 13 अंकांवर. या मैदानाच्या आतमध्ये थोडासा व्यत्यय आला. आपण घेऊया एक सकाळच्या सत्रामध्ये सुमधुर गीत डीजेच्या माध्यमातून.
होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. पण प्रत्येक खेळाडूने स्वतःची काळजी ही स्वतः घ्यायची आहे. असं म्हणतात ना की दुर्घटना से देर भली, म्हणूनच महत्व आहे व्यायामाला. आरोग्य खूप महत्वाची गोष्ट. प्रत्येक खेळाडूला मी सातत्याने म्हणत असतो की आपण उपाशी पोटी थोडंसं खेळू नका, शीतपेय आपण घ्या. सकाळच्या सत्रामध्ये हलकसं आपण व्यंजन परिधान करा आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये उतरा. यावेळेस डाऊन द लेग अगदी पंच बोलतायत. व्हाईटचा इशारा, एक अतिरिक्त धावेचा सहारा. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 14 या अंकांवर 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. जे व्हॉलेंटियर्स आहेत, जी लहान मुलं आहेत, त्यांना पूर्णपणे विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस चांगली लेन तगदी बघायची झाली तर चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. सेकंड स्पेल मध्ये मंदार या गोलंदाजाला आपण बघू शकताय. अगदी नवतरुण उभारता सितारा आहे. जिथून बघायची झाली तर ही सुरुवात, आणि म्हटलं की आज डेब्यू आहे खास करून या खेळाडूंचा. आज संघामध्ये खास करून ही संधी मिळाली आहे. आणि अगदी बघायचं झालं तर खूप चांगली गोलंदाजी आहे. व्हाईटचा इशारा आलाय, एक अतिरिक्त धाव मिळते. सुरुवात ही खूप महत्वाची आहे. प्रत्येक खेळाडूंच्या आयुष्यामध्ये असा एक दिवस येतो की तो दिवस मात्र एक सुवर्ण हस्ताक्षरामध्ये स्वतःच्या लाईफ मध्ये आणि स्वतःच्या मेमरीमध्ये लिखित केला जातोय. एकतर जेव्हा तुम्ही सुरुवातीची पहिली मॅच खेळता आणि एकतर मात्र तुम्ही या सुरुवातीला मात्र समर्पित करता एंड मध्ये. म्हणजेच सुरुवात आणि एंड या दोन गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाच्या असतात. इथून सुरुवात आहे आणि ही सुरुवात अशीच जारी राहू याच आपण सदिच्छा देऊया मंदार याला सुद्धा. ऑन साइडला खेळला गेला क्षेत्ररक्षक आहे नितीन. यावेळेस अगदी बघायचं झालं तर जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल, क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जात आहे. आणि दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 17 या अंकांवर 17 रन्स ऑन कार्ड, 17 धावा. अवंतरच्या रूपाने अगदी धावा जर बघायचं झालं तर आतापर्यंत 5 ते 6 धावा आणि एक बॉर्डर म्हणजे 9 धावा अवंतरच्या रूपाने आल्यात. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, ग्रिप चेंज केली आणि त्यानंतर हा चेंडू योग्य त्या लाईनवर रिलीज झाला. जर ऑन साइडला खेळले असते तर बेनिफिट मिळाला असतं, परंतु चांगला डप्पा, चांगली लाईन, चेंडू जातोय डॉट बॉल. यानंतर होणारा सामना शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा आणि टीडीके स्पोर्ट्स खैरपाडा या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे, पण दोन्ही संघांना विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता हजर राहायचं आहे. अक्रॉस द लाईन ने खेळला आणि अगदी ही विकेट मिळत असताना डेब्यू मध्ये ही फर्स्ट विकेट मंदार विलात करिता मेनी कॉंग्रॅच्युलेशन. विकेटचं पतन, फलंदाज बाद. बघायचं झालं तर अक्रॉस द लाईन ने खेळले आणि चेंडूचा टप्पा योग्य त्या स्थितीमध्ये आणि तिथून विकेटचं पतन होत असताना चला नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मितेश भुयाळ या फलंदाजाला अगदी आपण बघू शकताय. चांगली गोलंदाजी, पहिली विकेट या स्पर्धेमध्ये मिळत असताना आज डेब्यू मध्ये मंदार विलात याला खूप चांगली गोलंदाजी अगदी करून दाखवलंय. निराश केलं नाहीये महेंद्र गरेलाला, कारण की योग्य त्या निर्णयामध्ये जर तुमची क्षमता योग्य त्या स्थितीमध्ये असेल तर काही अशक्य नाहीये. म्हणून मी म्हटलं की आयुष्यात कर्तृत्वाला योग्य ते नियोजन असेल तर अशक्य गोष्टी सातत्याने हे शक्य होताना आपण बघितल्या. आतापर्यंत स्कोर कार्ड आहे 17 अंकांवर. या षटकातील जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. तर लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मितेश भुयाळ या फलंदाजाला अगदी आपण बघू शकताय. यावेळेस चांगली लाईन नाहीये, पंच बोलतायत. व्हाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 18 या अंकांवर 18 रन्स ऑन कार्ड, 18 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत.
लाईन लेंथ खूप महत्वाची आहे, म्हणूनच ज्याने सातत्य ठेवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत जरी बघायचं झालं तर 267 मेडन हा दुसऱ्यांदा रेकॉर्ड आहे. मेडन ओव्हरचा अगदी बघायचं झालं तर ग्लेन मॅग्रा हा खूप लाईन अँड लेनच्या माध्यमातून ऍक्युरेट बघायला मिळाला. विकेटचं पतन, आणखी एक फलंदाज बाद होईल. मिस्टर मितेश याच्या खेळीला फुलस्टॉप. नक्कीच झिरोचा चष्मा घालून मितेश भुयाल तंबूच्या आशयाला, म्हणून पहिली धाव ही खूप महत्वपूर्ण आहे. ऍज अ बॅटर ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकावले, असा ग्रेट महान क्रिकेटर, गॉड ऑफ क्रिकेट म्हणून संबोधला गेला सचिन रमेश तेंडुलकर ह्याला सुद्धा 33 वेळा डकवर बाद व्हावं लागलंय. म्हणूनच पहिली धाव ही खूप महत्वाची आहे. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश चुंबळे या फलंदाजाला बघू शकता. स्कोर कार्ड जाग्यावर स्थिर आहे 18 अंकांवर. ऑन साइडला खेळला गेला क्षेत्ररक्षक यावेळेस नितीन जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केला जाईल. जिथे झालं फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलंय, परंतु खूप चांगलं ही षटक राहिलं. वाईड आल्या, परंतु इथून महत्वपूर्ण काय ते कॉन्फिडन्स लेवल वाढला जातोय. मंदार विला त्याचा आज डेब्यू मध्ये 2 विकेट मिळवल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा, तर या षटकामध्ये आल्या 7 धावा. मस्त चांगलं षटक अगदी बघायचं झालं तर मिस्टर मंदार विला त्याने करून दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आपण सुद्धा घेऊया एक ब्रेक नंतर ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. एक अनुभवाचा भंडार असणारा वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव, एक चांगले पंच, एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राऊंड द विकेटने. पहिला चेंडू अगदी आपण बघू शकता आउटसाइड ऑफ आहे. पंच वळतायत, वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 21 या अंकांवर. एक नवतरुण भारतीय सितारांना घेऊन किमया 11 कर्जोन या मॅच मध्ये परफॉर्मन्स करतोय. म्हणूनच क्रिकेटमध्ये हे बदल खूप महत्वाचे असतात. कोणा वाचूनही क्रिकेट थांबत नाहीये, कारण की मी अगोदरच म्हटलं ना, नावासाठी ना पैशांसाठी क्रिकेट कळतो, फक्त आणि फक्त गावाच्या प्रतिष्ठेसाठी. म्हणून ज्या वेळेस आपण आपल्या गावाच्या नावाची जर्सी परिधान करताना खेळाडू मित्रांनो, त्या नावासाठी आपण नेहमीच जगडा, कारण की ती जिम्मेदारी आहे प्रेक्षकांची, आपल्या खेळाडूंची. प्रतिसाद देणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणून जर क्रिकेटमध्ये जर आपण राजकारण आणाल प्रत्येक वेळेस, तर नक्कीच त्याचा बट्टेबोल होताना सातत्याने आपण बघितलंय. यावेळेस पुन्हा एकदा कॅच क्रमांक 2. थोडीशी इंजरी आहे, परंतु खूप चांगल्या पद्धतीने हा झेल गॅदर केलाय. विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद. चेंडू अगदी बघितला, वाईड आला होता, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा वाईड, आणि त्यानंतर 14 चेंडू अगदी लिगली विकेट मिळाले. आतापर्यंत धावफलक 22 रन्स ऑन कार्ड. 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
दिनेश चुंबळे या फलंदाजाला अगदी आपण बघू शकताय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला टॅप केलं गेलंय. या क्षेत्ररक्षक आहे डीप वरनं जोपर्यंत पुढे सरसावतील. नितीन यावेळेस अगदी बघू शकताय बॅकअप करिता आलायत. थोडीशी इंजरी देवानंद याला आपण बघू शकताय. तर पैडिश लॉंग ऑन रिझन मध्ये आणि क्रिकेट करिता खास करून हे डिटर्मिनेशन, हे डॉमिनेशन आणि संपूर्ण समर्पण का आम्ही आमच्या जीवापेक्षा क्रिकेटला जास्त जपतो. म्हणून मी अगोदरच म्हटलं की रक्त धमनी, रक्त वाहिनी म्हणून संबोधले गेलंय. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिस्मिसल होईल. याला म्हणतात गेम प्लॅन विथ षटक येण्याची इच्छा आहे. आणि या शेवटच्या अंतिम षटकामध्ये मिस्टर मनोज या गोलंदाजाला इथून आणलं गेलंय. आता मनोजची गोलंदाजी ही त्याच पद्धतीने राहील का याकडे सुद्धा लक्ष असेल, कारण की तो सुद्धा डेब्यू करतोय आजच्या दिवसातून. एकीकडे आपण मंदारेची गोलंदाजी बघितली तर आता आपण बघू शकताय तर मनोज किरकिरा मैदानाच्या आतमध्ये. म्हणून क्रिकेट कोणापासून थांबत नाही. जरी सुद्धा आपण बघू शकता अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती असली तरी सुद्धा नवतरुण उभारते सितारे खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करून दाखवत आहेत. ऑन साइडला खेळला गेलाय. अगदी बघायचं झालं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर वेग बघायला मिळाला. यावेळेस कट केले या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये. चेंडूला स्टॉप केलं जात आहे. तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जात आहे. दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 30 या अंकांवर. 30 रन्स ऑन कार्ड, 30 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहे. इथून अंजामापर्यंत नेण्याकरिता दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील, कारण की स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला स्लॉग हिटिंग करावीच लागेल, कारण की या अगोदर 32 धावा ज्या अनसेफ बघायला मिळाला पहिल्या सामन्यामध्ये, त्याला थोडस कुठेतरी यावेळेस आपण बघू शकता माइंड मध्ये आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आतापर्यंत धावफलक 30 या अंकांवर, 30 रन्स ऑन कार्ड, 30 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सुसज्जित होईल. फुल लेनची डिलिव्हरी बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये स्वतः महेंद्र यावेळेस चेंडूला उचलून फील्ड करेल. तत्पूर्वी ही एक धाव स्कोर कार्डवर कंप्लीट केली जाते. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 31 रन्स ऑन कार्ड, 31 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अद्यापही शेष आहे आणि दोन्ही संघांकरिता तो खास करून विशेष राहणार आहे.
फुलटॉस चेंडू मंदार आहे या झेल खाली, तो झेल घेईल का? यस इट इज. गुड कॅच. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. हा बसतोय 6वा धक्का. हर हर महादेव. दिल्ली रियास